एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण पाहत आहे वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री साई राऊताचा पण आयोजित श्री साई चषक 2025 चौथ्या दिवसातील शेवटची अंतिम लढत. दोन्ही संघ आमने सामने आहे. गावदेवी माजीवडा ब तर डीजेबी स्पोर्ट जाधवपाडा. पंचांचा सिग्नल लेट्स प्ले चा ऋतिक आहे. पहिलं षटक हाताळण्याकरिता स्ट्राईक एंडला महेंद्र. पहिला चेंडू इनसाइड आउटचा फटका, परंतु फसेल. क्षेत्ररक्षक आहे. जाळं विणलं होतं, त्या जाळ्यामध्ये अगदी पकडले गेले मिस्टर महेंद्र समोसा, शून्याचा चष्मा घालून अंबूच्या आशयाला. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली महेंद्र. बाद झाले. नव्याने फलंदाज बीट होत असताना डॉट बॉल. माकुटप्प्याची लेन स्लाइस करण्याचा मानस. सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातकंडामध्ये विसावला जातो. डॉट बॉलची सांगता ही देखील पाहायला मिळते. जेव्हा जेव्हा आई गावदेवी माजीवडा ब संघ खेळतो ना, तेव्हा तेव्हा मला ते नवतरुण उभारते सितारे नक्कीच आठवतात. पाठीराखे जे संघाचे पाहायला मिळतील. आणि प्रमुखपणे प्रत्येक चेंडूगणिक त्यांचा टाळ्यांचा गजर असेल. आत्मविश्वास तो देण्याचा प्रयत्न, आपल्या संघाला पाठपुरावा देण्याचा प्रयत्न. मोठा प्रहार करायचा आहे. पुन्हा एकदा सॉफ्ट डिस्मिस होण्याची दाट शक्यता. क्षेत्ररक्षक आहेत, ते चुकी करणार नाहीयेत. योग्य त्या पद्धतीने एक्झिक्युशन झालंय या षटकामध्ये देखील. अप्रतिम गोलंदाजी, पूर्णपणे बंदिस्त केले. दुसरा विकेटचं होईल इथे पतन. गॉन. या मॅच मध्ये 0 बनवून पुन्हा एकदा तंबूच्या आशेला. म्हणून क्रिकेट नेहमीच आपण म्हणतो चढ उताराकरिता ओळखला जातो. इथे तुम्हाला प्रत्येक चॅलेंज करिता रेडी राहावं लागतं. आतापर्यंत जी मेहनत तुम्ही केली ना, त्या मेहनतीचं फळ मिळणारी मॅच आहे. म्हणून या मॅच मध्ये तुम्हाला पूर्णपणे स्वतःला झोकावं लागेल. 100% पेक्षाही अधिक गुणवत्ता तुम्हाला इथून योग्यता साबित करावी लागेल. विकेट, 2 डॉट, पुन्हा एकदा विकेट. थोडीशी आखूटप्प्याची लेंथ होती आणि ही खराब लेंथ आहे. त्यावर योग्य त्या पद्धतीचं शॉट सिलेक्शन. लॉंग लेग मध्ये चेंडू निघून जाईल. वन बाउन्सने क्लिअर होईल. चौकार 4.
या स्कोर कार्डवर लागल्या 2 गडीच्या मोबदल्यात दुसरं षटक हाताळण्याकरिता इथून समित भोईर या गोलंदाजाला आणलं गेलंय. पहिलं षटक पूर्णपणे नावे केलं ऋतिक याने. पण वय वर्ष जरी कमी असलं तरी सुद्धा टॅलेंट आणि पोटेन्शियल हे ठासून भरलंय. हे नेहमीच त्याने सिद्ध केलंय. आणि नेहमीच आम्ही म्हणतो ना क्रिकेटच्या पटलावर टॅलेंटला वयोमर्यादा उरली नाही. आज वैभव सूर्यवंशी याचं नाव का घेतलं जातं? त्याने आपल्या टॅलेंटचा गुणधर्म संपूर्ण जगाला दाखवून दिला. वय वर्ष 13 असतानाही कमी वेळेमध्ये खेळणारा IPL मध्ये सर्वात पहिला खेळाडू वैभव सूर्यवंशी. चेंडू टप्पा पडल्यानंतर खालवर राहिला. जो बाउन्स मिळायला पाहिजे होता तो मिळाला नाही आणि अतिरिक्तच्या स्वरूपाने ही धाव स्कोर कार्डवर मिळेल. एक अतिरिक्त धाव जी स्कोर कार्डवर 5 अंकांवर धाव फलक. सुरुवात खराब झालाय. आता इथून तुम्हाला योग्य त्या पद्धतीने त्याला कन्व्हर्ट करावं लागेल चांगल्या धावसंख्येच्या दिशेने. कारण की या मॅचमध्ये तुम्हाला तुमची जी क्वालिटी आहे ती थोडीशी उंचवावी लागते. परंतु चांगल्या गेम प्लॅनने उतरलाय. आई देवी माझी वडा ब हा संघ देखील. लेंथ आखूड आहे. स्लाइस केले स्कोर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक आहेत स्वीपर कव्हरला. जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाते तत्पूर्वी 2 धावा ज्या स्कोर कार्डवर अधोरेखित होतील. आणि या दुहेरीच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 7 रन्स 7 अंकांवर. सिंगल डबलच्या माध्यमानं धावसंख्या हलती ठेवण्याचा मानस आहे. इथून आपण पाहताय थोडासा दबावामध्ये आहे डीजेबी स्पोर्ट जाधववाडा. एक मोठ्या फटक्याची ती गरज असेल परंतु इथून जास्त वेळ नाही. येणाऱ्या 10 चेंडू गडे चांगल्यात चांगली धावसंख्या तुम्हाला उभारावी लागेल. गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा गोलंदाज. बाप ही लेन पुन्हा एकदा आपण पाहू शकाल बीट होत असताना परिपूर्ण या मॅच मध्ये गोलंदाजाचं वर्चस्व पाहायला मिळतंय. 1.3 चेंडूंचा खेळ समाप्त. 7 धावा फक्त आणि फक्त स्कोर कार्डवर आहेत. म्हणून महेंद्र याचं बाद होणं, या मॅच मध्ये अविनाशाचं डकवर बाद होणं, थोडासा रेड सिग्नल धावसंख्येला पाहायला मिळतोय. प्रयत्न होत आहेत सदानंद कडनं परंतु 2 डॉट बॉल थोडासा दबावामध्ये. जाग्यावरूनच खेचण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झाला. लेन परिपूर्ण मागे खेचली होती. याला म्हणतात कॅल्क्युलेशन आणि बुद्धिमत्तेची गोलंदाजी. अप्रतिम. सलग 2 चेंडू डॉट. पहिल्या चेंडूवर सिंगल आली, दुसऱ्या चेंडूवर दुहेरी धाव, तिसरा चेंडू डॉट, चौथा चेंडू देखील डॉट. म्हणून डॉट बॉलचं प्रमाण हे कमी असावं नेहमीच आम्ही म्हणतोय ते 7 अंकांवर धावसंख्या थांबवले. फुलवर लेन पुन्हा एकदा आपण पाहत आहे. एक सिंगल धाव फक्त आणि फक्त मिळेल. सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट केली जाईल. एक धावी स्कोर कार्डवर अधोरेखित होईल. एकेरीच्या मदतीने 8 रन्स ऑन कार्ड 8 अंकांवर धावफलक. प्रल्हादने आतापर्यंत एक चेंडू फेस केलाय आणि एक चेंडूकडे एक धाव त्याच्या बॅटमधनं निघाले. तो जवळ ऑफ स्ट्राईकच राहिला. आता स्ट्राईकवर जाईल या शेवटच्या अंतिम चेंडूकरिता. परंतु सिच्युएशनची डिमांड आहे अगदी मोठ्या फटक्याची आहे. तो मोठा फटका येईल का? धावसंख्या अग्रगण्य करायची असेल तर येणं गरजेची गोष्ट आहे. लेन दाखवू टप्प्याची होती. परिपूर्ण अतिरिक्त बाउन्स आहे. व्हाईटचा इशारा 1 फॉर द ओव्हर. हे दोन्ही इशारे दिले गेलेत पंचांच्या माध्यमानं. एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्डवर मिळेल. 9 या अंकांवर धावगती. पूर्णपणे कंट्रोलयुक्त गोलंदाजी. पाहत होते प्रत्येक मॅचच्या सिच्युएशनकडे. या अगोदर जी मॅच झाली म्हणून तुम्हाला प्रत्येक मॅच पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. हाऊ काय फलंदाज कशा पद्धतीने खेळतायत, कुठल्या लेंथवर चांगले स्ट्रोक खेळतायत म्हणून ती लेंथ आतापर्यंत पुढे दिली नाही. थोडंसं मागे टाकण्याचा प्रयत्न केलाय आणि अप्रतिम जी गोलंदाजी राहिले. पुन्हा एकदा आतमध्ये चेंडू वळाला. झेल घेण्याचे प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक आहेत. गुड कंट्रोल झेल. विकेट मिळेल फलंदाज बाद. स्थिती जी आता नाजूक होती ना ती गंभीर होत असताना हवा बनत नाहीयेत. विकेटचा सिलसिला तो जारी झालाय. मिस्टर प्रल्हाद बॅक टू दी डगआउट.
अंकांवर नव्याने फलंदाज मैदानाच्या दिशेने कांतील जाधव या फलंदाजाला आपण पाहताय. 3 विकेट्स पडल्यात आजच्या दिवसामध्ये. प्रमोद याचा खेळ देखील उंचावला गेलाय, परंतु तो अजून सुद्धा मैदानाच्या दिशेने नाहीये. या शेवटच्या अंतिम सामन्याकडे अगदी कांतीलवर भरोसा दर्शवलाय. पाहूयात या भरोसावर तो उतरेल का? धावसंख्या तितकी पोटेन्शियल तर नाही. या 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 9 अंकांवर धावगती. शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता समीर लहांगे. स्ट्राईक एंडला सदानंद आहे, परंतु इथून आता मागे वळून पाहायचं नाहीये. मागे वळून पाहिलं तर सर्व काही विसरेल. टीसीपी स्पोर्ट जाधव पडा, कारण की सुरुवात त्या पद्धतीने झाली नाहीये. समीर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या शेवटच्या अंतिम षटकाकरिता होईल सुसज्जित. पहिला चेंडू खेचून मारण्याचा प्रयत्न. ऑन साईडला एलिव्हेशन आणि डिस्टन्स दोन्ही ओके मध्ये आहे. पहिल्या चेंडूचं स्वागत केलं तिसऱ्या षटकाचा 6 धावेने. षटकार. सिच्युएशनने केलेली डिमांड आणि सदानंद याच्या बॅटमधनं झालेला सप्लाय. 6 धावा मिळतील. 6च्या मदतीने 15 अंकांवर धावफलक. स्लाइस करायचं होतं, फटका फसेल हवेमध्ये. चेंडू क्षेत्ररक्षक आहे. सॉफ्ट डिसमिसल. विकेटचा सिलसिला रेग्युलरली इंटरव्हलमध्ये आहे. सदानंदच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार आला होता, परंतु गोलंदाजाने केलाय कमबॅक. विकेटचं पतन. फलंदाज बाद. फलंदाजाला आपण पाहताय उशिराने आहे, परंतु इथून हा उशीर या 4 चेंडूगणिक दाखवावं लागेल. धावगती आतापर्यंत 15 अंकांवर. एक षटकार आल्यानंतर विकेट मिळाले. लेंथमध्ये पुन्हा एकदा ती सुधारणा. समीर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर इथून सुसज्जित होईल. स्ट्राईक एंडला मिस्टर प्रमोद. ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न झाला. स्विंग अँड मिस. ही लेंथ प्रॉपरली आहे लेफ्ट हँडर फलंदाजाकरिता. हाय लेवल सेट नाहीये, नव्याने आहे, म्हणजेच थोडस दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर फिंगर रोल केले जातात. नॅचरली स्विंग लेफ्ट हँडर फलंदाजाकरिता जो आपण पाहताय उजव्या हाताच्या गोलंदाजाकडनं. 15 अंकांवर 4 धक्के. आपल्या षटकातील पुढील बॉल. खोलवर लेन कुठ डिलिव्हरी. आता आखूटप्प्याच्या लेन करिता सुसज्जित होते प्रमोद, परंतु हेरलं समीर याने. यालाच म्हणतात बुद्धिमत्तेचं आणि कॅल्क्युलेशन क्रिकेट हाताळणं. अप्रतिम. म्हणून कौतुक केले गोलंदाजांचं आजच्या दिवसामध्ये. जी गोलंदाजी कुठेतरी कारगर साबित झाली नव्हती. प्रत्येक गोलंदाजाचा खडपूर समाचार घेतला या खेळपट्टीने, परंतु तुमच्यामध्ये असलेली गुणवत्ता जर तुम्ही योग्य पद्धतीने दाखवाल ना, तर खेळपट्टी कशी असो फरक पडणार नाहीये. आणि तीच गोलंदाजी आतापर्यंत करून दाखवले समीर लहांगे याने. शेवटचं अंतिम षटक आहे. फक्त आणि फक्त इथून 2 चेंडूंचा खेळ तो शिल्लक आहे. 16 धावा या स्कोर कार्डवर. मागे असलेले बॅकफुट पंच पॉवरफुल आहे. षटकाराकरिता चेंडू. मॅच मधील सिच्युएशन बदलू शकते. अजूनही शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. 6च्या मदतीने धावगती जाऊन पोहोचले 22 या अंकांवर. थँक्यू. स्कोर 22. चांगल्या पद्धतीने धावा थांबवल्यात. शेवटचा अंतिम चेंडू तो असेल शिल्लक. समीर लहांगे ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेने. हलकाचा फंबल. मिस्टेक. वेळ घेतला चेंडू पर्यंत पोहोचण्याकरिता. संत गतीने आले, परंतु चेंडू त्या मंद गतीने नाही. चेंडू निघून गेला सुसाट वेगाने. चौकाराकरिता 4.
झाल्या 27 धावसंख्येचा पाठलाग तो करावा लागेल. 2 गोष्टी पाहण्यासारख्या होत्या. पहिली गोष्ट मोठी धावसंख्या करायची होती. परंतु पहिल्या इनिंगमध्ये थोडीशी निष्फळता. परंतु जाता-जाता कांतिलने खेचलेले 2 मोठे स्ट्रोक मॅचमध्ये लढण्याकरिता आणि लढण्यायोग्य बळ, इतक्या धावा तर मिळाल्यात. आणि कित्येक वेळा मी पाहिलं डी स्पोर्ट जाधवपाडे या संघाला जर 23 किंवा 24, 25 या पद्धतीने धावा असतात तर नक्कीच डिपेंड केल्या गेल्यात. परंतु आजच्या दिवसामध्ये गोलंदाजांमध्ये तितकी धार शिल्लक असेल की नाही ते सुद्धा पाहणं योग्य आहे. ज्या चुक्या मागे झाल्या त्या सर्व काही विसराव्या लागतील. या महत्त्वाच्या मॅचमध्ये तुम्हाला तुमची 100% गुणवत्ता ही सिद्ध करावी लागेल. 27 धावसंख्येचा पाठलाग करायचा म्हणजे प्रत्येक षटकाकडे 9ची सरासरी आहे. 2 सलामीवीर जे मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. तर समीर लहांगे, अक्षय लहांगे अशी सलामीवीर जोडी. पहिले षटक हाताळण्याकरिता सदानंद जाधव या गोलंदाजाला आपण पाहत आहे. क्रिकेटमध्ये मोठी धावसंख्या जर चेज होऊ शकते, तर छोटी धावसंख्या देखील तुम्ही डिपेंड करू शकता. परंतु त्या अनुषंगाने तुम्हाला इथून जास्तीत जास्त डॉट बॉल, विकेट फॅक्टर, चांगलं क्षेत्ररक्षण, धावा वाचवणं या सर्व गोष्टींना महत्त्व द्यावं लागेल. फलंदाजी करणाऱ्या संघाला इथून प्रत्येक षटकाकडे 9ची सरासरी आहे. सरासरी इतकी मोठी नाहीये, की प्रत्येक चेंडूकडे तुम्हाला मोठे प्रहार केले पाहिजेत. म्हणजे जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ देऊन खेळावं लागेल. सुरुवात होते या सेकंड इनिंगला. पहिला चेंडू फेस करेल. स्ट्राईक एंडला आहे समीर, नॉन स्ट्राईक एंडला अक्षय. आखू टप्प्याची लेन स्लाइस केले मिड ऑफ क्षेत्रातनं चेंडू वन बाउन्सने क्लिअर होईल. अच्छे गेंदो का सन्मान, बुरे गेंदो का अपमान. संधी मिळाली, हात खोलण्याचा मुभा दिली. चौकार 4. जर गोलंदाजी होईल तर नक्कीच इनफिल्डला क्लिअर करणारे फटके येतील. म्हणून अनुभव तो पुन्हा एकदा दाखवावा लागेल सदानंद याला. यावेळेस तो अनुभव, परंतु झेलखाली क्षेत्ररक्षक जातील झेल ड्रॉप. मॅचची सिच्युएशन बदलू शकली असती म्हणून सुरुवातीलाच त्या गोष्टीची उल्लेखना केली होती. चांगलं क्षेत्ररक्षण, विकेट. परंतु यावेळेस पुन्हा एकदा हा चेंडू हातातनं निसटला आणि ओ नो आता पश्चात्तापाशिवाय दुसरा पर्याय नाहीये. सिंगल येईल, झेल सुद्धा अगदी सुटलाय. थँक यू सो मच म्हटलं असेल समीर याने. नॉन स्ट्राईक एंडला जाऊन पोहोचेल. स्ट्राईक एंडला एवढेच अक्षय लहांगे. चांगलं प्रत्युत्तर होतं सदानंदकडनं. कन्व्हर्ट करणं महत्वाचं होतं. ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न यावेळेस पाहायला मिळाला. डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल तो फार महत्वाचा असेल. आतापर्यंतची मेहनत, त्या मेहनतीचं फळ मिळणारी ही मॅच. म्हणून इथून चुकीला माफी नाही. मिस्टेक्स तुम्ही करू शकत नाही. नो डाऊट महेश चांगला खेळाडू आहे, परंतु चुक्या घटित झाल्यात. कुठलाही खेळाडू जाणून बुजून झेल सोडत नसतो. झेल सुटले जातात. मोठमोठ्या खेळाडूंना सुद्धा आपण पाहिले चुक्या करीत असताना 5 अंकांवर धावगती.
फटका पुन्हा एकदा हवेमध्ये. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. झेल बनवण्याचा प्रयत्न. तू घेऊ की मी घेऊ? वेळ घेतला पुन्हा एकदा म्हणून यस नो वेट. 3 गोष्टींची महत्वना पूर्णपणे आता आपण पाहताय. कोणाचे हात कमरेवर गेले तर कोणाचे डोक्यावर. म्हणून दूध उतू गेल्यानंतर शोक करण्यामध्ये काहीच नाही. अब पछताए क्या हुए जब चिडिया चुक चुकी खेद. वन बाउन्सने कलेक्शन होईल तत्पूर्वी 2 धावा ज्या स्कोर कार्डवर मिळतील दुहेरीच्या मदतीने 7 रन्स. हा धावसंख्या कमी आहे. म्हणून ना गोलंदाजाने त्याचं काम केलंय. क्षेत्ररक्षक या कामकाजामध्ये कुठेतरी निष्फळ ठरलेत. मॅचची सिच्युएशन बदलू शकली असती म्हणून क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाहीये. प्रत्येक गोष्ट मिळवण्याकरिता तुम्हाला लढावं लागतं. संघर्ष करावा लागतो. ऑप्शनच्या बाहेर शपलून खेळण्याचा मानस. सरळ चेंडू यस्त्यांच्या वरनं ट्रॅव्हल झाला. डॉट बॉलची सांगता. 5 चेंडूंचा खेळ तो झाला अधोरेखित. 7 या अंकांवर धावफलक. अजून येणारे चेंडू आहेत 13. 13 चेंडूंमध्ये 20 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. तदनंतर इम्प्रूव्हमेंट ते पाहायला मिळालं. विथ द बॉलने सदानंद संध्या सुद्धा निर्माण केल्या होत्या. संध्या हुकल्या. ऑन साईडला खेळण्याचा मानस आहे. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला. जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाईल. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने 8 या अंकांवर धावफलक. आता येणारे चेंडू आहेत 12. 12 चेंडूंमध्ये हव्यात कभी भी एक दूसरे के पंख नहीं कुतरते. वो साथ में उडान भरते. म्हणून तुम्हाला त्या महत्वाकांक्षी उडाणाची गरज आहे. घेऊया एक ब्रेक आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा येऊया आपण मॅचच्या दिशेने. 12 चेंडू 19 धावसंख्येची गरज आहे. वेलकम बॅक. 8 या अंकांवर धावफलक. अजून येणारे चेंडू आहेत 12. 12 चेंडूंमध्ये हव्यात 19 धावा. या धावा परिपूर्ण करण्याकरिता तुम्हाला इथून प्रयत्नांची पराकाष्ठा ती करावी लागणार आहे. योग्य त्या पद्धतीने जर गोलंदाजी झाली तर इथून ही मॅच बनू शकते. पण प्रत्येक धाव क्रिकेटच्या पटलावर फार महत्वाचे आहे. जे काय घटित झाले ते विसरावं लागेल. नव्याने सुरुवात करणं हेच क्रिकेटचं ब्रीदवाक्य आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज पंकज जाधव. समोरच्या दिशेने फटका बसेल. क्षेत्ररक्षक आता प्रल्हाद तो चुकी करणार नाहीये. इथे विकेट मिळाली. फलंदाज बाद होईल. फर्स्ट विकेट डाऊन हिअर गॉन. पहिल्या विकेटचं होईल इथे पतन. कहाणी में ट्विस्ट. अक्षयला बाद व्हावं लागते. न्यू बॅटर इन स्वप्नील लहांगे. 11 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 19 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा पंकज जाधव इथून सुसज्जित होईल. ऑन साइडला खेळलाय. पुन्हा एकदा फटका फसेल की काय? क्षेत्ररक्षकाने जीवाची आकांक्षा केली होती. धावगड्याचा प्रयत्न बाद. एकदा संधी हुकली. दुसऱ्यांदा संधी ती गमावली. परंतु इथून ती संधी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाने उचलून धरली. धावचीच्या स्वरूपाने खेळाड होईल बाद. विकेटचं पतन.
काहीतरी चमत्कार या मॅच मध्ये नमस्कार करायला लावेल का ते सुद्धा पाहणं योग्य आहे. इथून धावचीच्या स्वरूपाने विकेट मिळाले आणि मॅचची सिच्युएशन पुन्हा एकदा बदलायला सुरुवात झाली. एक मोमेंटला झेल सुटला, दुसऱ्या मोमेंटला झेल कन्व्हर्ट करता आला नाही. परंतु त्याच मोमेंटला थ्रो केला गेला आणि धावचीच्या स्वरूपाने फलंदाज स्वप्नीलला बाद व्हावं लागलं. 9 अंकांवर धावगती ती अधोरेखित झाले. नव्याने फलंदाज रुपेश बंदरे क्लीन शीटरची भूमिका निभावण्याकरिता नेहमीच रुपेशाची ओळख राहिले. तो असेल नॉन स्ट्राईक एंडला. पूर्णपणे आता दारोमदार जे आहे ना ते समीर लहांगेवर आहे. असं नाही की मॅचची सिच्युएशन सुटलं. इथून मॅच अजून सुद्धा आहे बॅलन्सिंग मोडमध्ये. येणारे 10 चेंडू अजूनही 18 धावसंख्येची गरज आहे. स्ट्राईक एंडला मिस्टर समीर लहांगे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा पंकज जाधव. ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न झाला. बीट होत असताना सरळ चेंडू निर्धाव स्वरूपाने. म्हणून मी मागील पर्वातील त्या गोष्टीची उल्लेखना केली होती की 23 ते 25 धावा ज्या कित्येक वेळा रोखल्यात एजीबी स्पोर्ट जाधवपाडा या संघाने. गोलंदाजाची तिकडी आहे आणि ही तिकडी पुन्हा एकदा कामास येत असताना बाग करतायत स्वतःला या मॅच मध्ये. बॅटची बाहेरची कडा लागले आणि जिथून एक सिंगल धाव ती कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेकरिता प्रयत्न होतोय. जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाते ही दुसरी धाव जी परिपूर्ण होईल. या दुहेरीच्या मदतीने 11 रन्स ऑन अ कार्ड 11 या अंकांवर धावफलक. येणारे 8 चेंडू 16 ची गरज आहे. आता इथून प्रत्येक चेंडूकडे 200च्या स्ट्राईक रेटने तुम्हाला खेळ करावा लागेल. पहिलं षटक ज्यामध्ये दबाव आला, धावा बनल्या नाहीत. दुसऱ्या षटकामध्ये विकेट गेले लागोपाठ आणि पूर्णपणे या षटकामध्ये कमबॅक होत आहेत. आकुटप्याची लेंथ आहे. विडान क्षेत्रातनं चेंडू आपण पाहू शकाल खेळला गेलाय. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने 12 अंकांवर धावसंख्या. अजूनही 7 चेंडू शिल्लक आहेत. 15ची गरज विजयी होण्याकरिता. रुपेशने पहिल्या सामन्यामध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी केली होती. जेव्हा संघ अडचणीमध्ये होता 2 ते 3 विकेट गेल्यानंतर स्वतःवर जिम्मेदारी घेतली होती आणि मोठे स्ट्रोक कन्व्हर्ट केले होते. परंतु पुन्हा एकदा या मॅच मध्ये त्याची खरी गरज असेल संघाला. पहिल्या चेंडूवर इनसाइड आउटचा फटका तो आहे दर्जेदार. अपना फटका 440 वोल्ट का झटका मॅक्सिमम 6. तर ऋषिकेश आणि माझी थोडीशी बातचीत झाली होती, की रुपेश सारखा फलंदाज अजूनही मागे आहे. त्याला कधी आणतील, कधी आणतील. तो आला, त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला आणि धावसंख्या 18 या अंकांवर. आता विजयी होण्याकरिता 9 धावसंख्येची गरज आहे आणि येणारे चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे 6. अप्रतिम. फ्रंट फूटवर येऊन जो ड्राईव्हचा फटका होता आणि तो सुद्धा लयबद्ध. एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफला खेचून मारला. ही जिद्द चिकाटी तुमच्यामध्ये असणं फार महत्वाची भूमिका आहे. पण क्रिकेटच्या मैदानामध्ये मी नेहमी म्हणतो ना, तुम्ही तोपर्यंत पराभूत नसता, जोपर्यंत तुम्ही स्वतःशी हार मानत नाही. 18 धावा आतापर्यंत स्कोर कडावर आहेत. येणारे चेंडू आहेत 6. 6 चेंडूंमध्ये 9 ची गरज. शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता महेंद्र असेल गोलंदाजी मार्कवर. कित्येक वेळा महेंद्राने हे कारनामे केले असतील, परंतु पुन्हा एकदा क्रिकेटच्या पटलावर त्याला स्वतःला साबित करायचं आहे. 6 चेंडू 9 ची गरज. आकुटा पॅची लेन बॉटम बँडचा व्यवस्थित उपयोग. क्या फटका अप्रतिम. टप्पाटप टक्काटक सट्टासट षटकार 6. होता ना या स्ट्रोकवर तो लयबद्धता बहारदार होता. इथून 3 धावसंख्येची गरज आहे. या मॅच मध्ये पूर्णपणे पकड निर्माण केलंय, परंतु अजूनही कहाणी मिटवीस बाकी आहे. डॉट बॉल येतोय. 4 चेंडू आणि 3 ची गरज आहे. 4 चेंडूतून शिल्लक असतील 3 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार आला आणि दोन्ही फटके इनसाइड आउटचे होते. जे अप्रतिम ज्याला आपण म्हणतो ना ऍज अ मेरिट खेळले. मेरिट पूर्णपणे आपण पाहताय जर असेल तर लयबद्धता होत असते. येणारे 4 चेंडू 3 ची गरज आहे.
पुन्हा एकदा स्लाइस केलाय चेंडूने खलखल्लास. आजचा दिवस जो नावे केलाय टीमाई गावदेवी माझीवडा ब या संघाने लहानगे आज प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे आले. छोटा बच्चा समझ के हमको ना समजाना रे. आणि ही अगदी खेळाच्या माध्यमातलं हे पोटेन्शियल टॅलेंट जे सुसज्जित केलं आहे गावदेवी माझीवडा ब संघ